300 वर्षापूर्वी एक घर बांधायला लोकांना मंथ्स किंवा इयर्स लागायचे आणि आज आपण रेडीमेड अपार्टमेंट किंवा घर डिरेक्ट विकत घेऊ शकतो. तसंच पूर्वी प्रोग्रामर्सना हजारो लाईन्सचा कोड स्वतः लिहावा लागायचा आणि आज आपण फक्त चॅट जीपीटीला सांगतो मला एक वेबसाईट बनवून दे आणि बस. तर असं काय बदललं? माणूस जास्त स्मार्ट झाला का? तर नाही. एका सिंपल आयडियाने सगळं बदललं. त्या आयडियाचं नाव आहे लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. आज मी ही आयडिया एका स्टोरीमधून एक्सप्लेन करणार आहे. एकदा का ही स्टोरी तुम्हाला समजली तर कम्प्युटर सायन्सचा पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर सगळं समजेल. तर चला सुरुवात करूया. इमॅजिन करा की तुम्ही 300 वर्षापूर्वी एक घर बांधत आहात किंवा बनवत आहात. तुम्ही शॉपमध्ये जाऊन सिमेंट विकत घेऊ शकता का? नाही. ब्रिक्स विकत घेऊ शकता का? नाही. स्टील रॉड्स विकत घेऊ शकता का? तर नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःच्या हाताने बनवावी लागायची. आधी माणसं मोठे स्टोन शोधायची. प्रत्येक स्टोन योग्य शेपमध्ये कट करायची. मग मड, लाईम किंवा नॅचरल मटेरियल मिसळून ते स्टोन्स एकावर एक असे रचायचे. रूफ्स स्वतःच बनवायचे. फ्लोअर्स स्वतःच तयार करायचे. हाऊसचा प्रत्येक पार्ट झिरोपासून तयार करायला लागायचा. घर बांधणं खूप डिफिकल्ट होतं कारण त्यात जवळपास कोणतंच ॲब्स्ट्रॅक्शन नव्हतं. प्रत्येक छोट्या डिटेल्सची काळजी तुम्हालाच घ्यावी लागायची. आता इमॅजिन करा तुम्ही 100 वर्षापूर्वी घर बांधत आहात. तेव्हा गोष्टी बदलल्या होत्या. आता तुम्हाला स्टोन कट करायची गरज नव्हती. तुम्ही डिरेक्टली ब्रिक्स विकत घेऊ शकत होता, सिमेंट विकत घेऊ शकत होता, स्टील रॉड्स, टाईल्स सर्व काही मार्केटमध्ये अवेलेबल होतं. आता तुमचा जॉब हे मटेरियल बनवणं नव्हता. तुमचा जॉब फक्त ते करेक्टली यूज करणं हा होता. एक गोष्ट इथे नोटीस करा. घर बांधणं सोपं झालं का? तर नाही. तर घर बांधण्यासाठी तुम्हाला करावं लागणारं काम सोपं झालं किंवा ते अर्ध झालं. कारण दुसरं कोणीतरी तुमच्यासाठी लोअर लेवलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतं. याला म्हणतात हायर लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. कुणीतरी दुसरं तुमचं डिफिकल्ट पार्ट हँडल करतं म्हणजे तुम्ही फक्त हाऊस बांधण्यावर फोकस करू शकता. आता आपण आजच्या काळाकडे येऊया, प्रेझेंटमध्ये येऊया. आज बरेच लोक घर स्वतः बांधतही नाहीत. ते डिरेक्टली रेडीमेड अपार्टमेंट विकत घेतात. सगळं ऑलरेडी प्रिपेअर्ड असतं. वॉल्स, फ्लोअर्स, इलेक्ट्रिकल वायरिंग, वॉटर कनेक्शन, इवन फर्निचर. तुम्ही फक्त तिथे मूव्ह इन करता आणि राहायला लागता. ॲब्स्ट्रॅक्शनची लेवल अजून हायर झाली आहे. प्रत्येक जनरेशनला बेसिक प्रॉब्लेमचा कमीत कमी विचार करावा लागतो. त्याऐवजी ते बिगर आणि मोर इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्सवरती काम करू शकतात. आता हीच स्टोरी कम्प्युटर सायन्सशी कनेक्ट करून पाहूया. ही स्टोरी जवळपास तशीच आहे. जेव्हा कम्प्युटर्स नवीन होते तेव्हा प्रोग्रामर्स हार्डवेअरच्या अगदी जवळ जाऊन काम करायचे. त्यांना मेमरी स्वतः मॅनेज करावं लागायची. प्रत्येक बाईटचा विचार करावा लागायचा. प्रत्येक इन्स्ट्रक्शन महत्वाची असायची. त्यानंतर सी प्रोग्रामिंग सारख्या लँग्वेजेस पॉप्युलर झाल्या. सी प्रोग्रामिंगमुळे प्रोग्रामिंग थोडं इझी झालं, पण मेमरी मॅनेजमेंट अजूनही प्रोग्रामरचीच रिस्पॉन्सिबिलिटी होती. पॉइंटर्स, मॅलॉक, फ्री, मेमरी लीक्स सगळं प्रोग्रामरचंच काम होतं. त्यानंतर आल्या जावा आणि सी शार्प सारख्या लँग्वेजेस. आता प्रोग्रामरला मेमरी मॅनेजमेंटची फारशी काळजी करावी लागत नव्हती. गार्बेज कलेक्टर आपोआप ते काम करत होतं. कम्प्युटर स्वतः तुमच्यासाठी काहीतरी काम करू शकत होतं. ॲब्स्ट्रॅक्शनची लेवल अजून हायर झाली. आता प्रोग्रामर्स मेमरी सांभाळण्याऐवजी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यावर जास्त फोकस करू शकत होते. त्यानंतर आली पायथन प्रोग्रामिंग. पायथन प्रोग्रामिंगने सगळंच चेंज करून टाकलं. कुठलंही अल्गोरिदम तुम्हाला स्वतः लिहायची गरज नाही. इवन मशीन लर्निंग अल्गोरिदम्स, सगळे अल्गोरिदम्स हजारो ब्रिलियंट्स प्रोग्रामरनी ते ऑलरेडी लिहून ठेवले आहेत. तुम्हाला फक्त एक लायब्ररी इम्पोर्ट करायची असते. नमपाय, पांडाज, सायकेट लर्न, टेन्सर फ्लो, ओपन सीव्ही ॲटसेट्रा. आणि त्यानंतर तुम्ही फक्त काही लाईन्सचा कोड लिहिता व तुमचं ॲप्लिकेशन तयार. ॲब्स्ट्रॅक्शनची लेवल खूप जास्त हाय झाली आणि आज आपण एका नव्या एरामध्ये एंटर केलं आहे, द AI एरा. पूर्वी तुम्हाला लायब्ररी नेम्स लक्षात ठेवाव्या लागायच्या, फंक्शन नेम्स, पॅरामीटर्स, डॉक्युमेंटेशन. आता तुम्ही फक्त AIला सांगता की तुम्हाला काय हवं आहे. वेबसाईट बनवून दे, हा डेटा सेट ॲनालाइज कर, पायथन प्रोग्राम लिही, एक चॅटबॉट बनव. AI कोड लिहितो, AI लायब्ररीज निवडतो, AI एरर्स एक्सप्लेन करतो. इवन AI तुमचा कोड इम्प्रूव्ह सुद्धा करू शकतो. ॲब्स्ट्रॅक्शनची लेवल आजपर्यंतच्या सगळ्यात हायर पॉईंटला पोचली आहे. आता तुम्ही लायब्ररीचा विचारही करत नाही. तुम्ही फक्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा विचार करता. पण याचा अर्थ लर्निंग संपलं का? बरेच लोक विचारतात. जर AI सगळं करणार असेल
तर स्टुडंट्सनी प्रोग्रॅमिंग किंवा कम्प्युटर सायन्स का शिकावं? हा रॉंग क्वेश्चन आहे. रिअल क्वेश्चन हा आहे की आजच्या लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनच्या वर स्टुडंट्सनी काय शिकायला पाहिजे. आजचे आर्किटेक्ट्स किंवा सिव्हिल इंजिनियर्स स्टोन कट करायला शिकतात का? तर नाही. सिमेंट स्वतः बनवतात का? तर नाही. पण त्यांना बिल्डिंग्स कशा उभ्या करायच्या आणि त्या कशा वर्क करतात हे पूर्णपणे माहिती आहे. त्यांचा फोकस बदलला आहे. ते आता बिगर प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. कम्प्युटर सायन्समध्ये पण असंच आहे. स्कूल, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजनी ही लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन पाहून आपला सिलेबस किंवा करिक्युलम डिझाईन केला पाहिजे. जे लोक टीचर्स आहेत त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की जर इंडस्ट्री एका हायर लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनकडे गेली असेल तर आपली टीचिंगची पद्धत पण बदलली पाहिजे. टीचर्सनी आता मान्य केलं पाहिजे, एक्सेप्ट केलं पाहिजे की आपण दिलेली टास्क परफॉर्म करण्यासाठी स्टुडंट्स AI टूल्स वापरणार व या ॲब्स्ट्रॅक्शन लेवलच्या वर जाऊन आपल्या टास्कची लेवल पण हाय केली पाहिजे. हे आपण टीचर म्हणून एक्सेप्ट केलं पाहिजे. 20 वर्षापूर्वी स्टुडंट्सना प्रत्येक अल्गोरिदम 0 पासून लिहायला सांगणं करेक्ट होतं. आज बरेच अल्गोरिदम्स ऑलरेडी एक्झिस्ट करतात. स्टुडंट्सना ते कसे वर्क करतात हे समजून सांगितलं पाहिजे. पण त्यांना जास्त टाइम रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी शिकवलं पाहिजे. हजारो लाईन्सचा कोड लिहिण्याऐवजी त्यांनी युजफुल ॲप्लिकेशन्स बनवल्या पाहिजेत. त्यांना सिस्टम डिझाईन शिकवलं पाहिजे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग, AI कोलॅबोरेशन्स, डेटा अंडरस्टँडिंग ही आजच्या काळातली स्किल्स आहेत. आणि स्टुडंट्सनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की स्वतःचं कंपॅरिझन 20 वर्षापूर्वीच्या प्रोग्रामरशी केलं नाही पाहिजे. त्यांचे टूल्स वेगळे होते, त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते. तुमच्या जनरेशन्सकडे वेगळे टूल्स आहेत, वेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत, वेगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. प्रत्येक जनरेशन मागच्या जनरेशनच्या शोल्डरवर उभी राहते. अशाच पद्धतीने टेक्नॉलॉजी पुढे जाते. टेक्नॉलॉजीचा गोल कधीच माणसाला लेझी बनवणं हा नाही किंवा नव्हता. टेक्नॉलॉजीचा गोल नेहमी अननेसेसरी वर्क कमी करणे हा आहे, जेणेकरून माणूस बिगर प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकेल. हाच ॲब्स्ट्रॅक्शनचा खरा मिनिंग आहे. प्रत्येक जनरेशन थोडी जास्त कॉम्प्लेक्सिटी हाईड करते आणि नेक्स्ट जनरेशनला जास्त पॉवर देते. रिअल क्वेश्चन हा नाही की AI कोड लिहू शकतो का. रिअल क्वेश्चन हा आहे की AI कोड लिहितो म्हणून तुम्ही कोणते अमेझिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हेच कम्प्युटर सायन्सचं फ्युचर आहे आणि हीच लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शनची खरी पॉवर आहे. एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची आहे की जसं जसं टेक्नॉलॉजीचा ॲब्स्ट्रॅक्शन लेवल हायर होत जातो तसतसे इंडस्ट्रीमधले जॉब रोल सुद्धा चेंज होत जातात. पूर्वी लोक स्वतः टाईप करून कोड लिहायचे, नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आले, मग फ्रेमवर्क डेव्हलपर्स आले, क्लाउड इंजिनियर्स आले, नंतर डेटा सायंटिस्ट आले, AI इंजिनियर्स आले. आता प्रॉम्प्ट इंजिनियर्स, AI प्रोडक्ट डिझायनर्स, AI सोल्युशन आर्किटेक्ट, AI एजंट डेव्हलपर्स, AI ऑटोमेशन स्पेशलिस्ट असे नवनवीन रोल दिसू लागले आहेत. उद्या अजून नवीन रोल येतील जे आज एक्झिस्टही करत नाहीत. त्याचप्रमाणे नवीन प्रोडक्ट्स येतील, नवीन सर्व्हिसेस येतील, नवीन कंपनीज सुद्धा येतील आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीज तयार होतील. टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळी लोअर लेवल प्रॉब्लेम्स ऑटोमेट करते आणि माणसाला हायर लेवल प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी फ्री करते. म्हणून टेक्नॉलॉजीचा रिअल पर्पज माणसाची जागा घेणं हा नाही आहे, तर माणसाला रिपिटेटिव्ह वर्कमधून फ्री करणं आणि त्याला बिगर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एम्पॉवर करणं हा आहे. लक्षात ठेवा, जसजशी ॲब्स्ट्रॅक्शनची लेवल हायर होते तसतशी ह्युमन पोटेन्शियल सुद्धा हाय होत जातं आणि म्हणून फ्युचर त्यांचंच आहे जे कोडिंगपेक्षा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकतील, टूल्सपेक्षा थिंकिंग शिकतील आणि AIला कॉम्पिटेटर किंवा विलन म्हणून नाही तर असिस्टंट म्हणून, टीम मेट म्हणून यूज करायला शिकतील. हिस्ट्री आपल्याला एक गोष्ट शिकवते, प्रत्येक टेक्नॉलॉजी रिव्होल्युशनमध्ये ॲब्स्ट्रॅक्शनची लेवल हायर झाली आहे. प्रत्येक वेळी लोअर लेवलच्या जॉब कमी झाले आहेत, पण हायर लेवल आणि जास्त व्हॅल्युएबल जॉब्स तयार झाले आहेत. तर AIमुळे अपॉर्च्युनिटीज कमी होणार नाहीत, त्या फक्त चेंज होतील. फ्युचर त्यांचंच आहे जे या हायर लेवलवर थिंक करायला शिकतील. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. स्टे कनेक्टेड विथ मी ऑन दिस ब्युटिफुल जर्नी ऑफ AI. Till then, keep learning, keep exploring, and let AI work for you. See you soon. Thank you. Bye.